दारासमोर कचऱ्याची गाडी येते तेव्हा काय घडते ते बघूया आपण. गाडी वाया कचरानी गाडी, गाडी वाया कचरानी गाडी. ओ ताई, ओ मावशी, आणा की कचरा, आणा आणा, गाडी थांबलेली आहे आपल्या दाराशी. ओ ताई, ओ मावशी, तुम्ही कचरा सांडला की तिथे? बाई, ते आमचं काम नाही, ते शासनाचं काम आहे. पण मग आपला हा कचरा तुम्ही सांडला, हा सांडू नये, हा खाली पाडू नये. हा आपलं आरोग्यासाठी चांगलं, असं चांगलं नाही आहे. बरं, याच्या पुढे मग चांगलं करेल. मग असं सांडायचं नाही आहे ना, पाडायचं नाही आहे ना खाली. हा चला, हा सगळ्या जणी कचरा गोळा करू. सगळ्या जणी मिळून कचरा गोळा करू. यानंतर आपण बघूया जेव्हा केळाची साली टरफला बाहेर टाकल्या जातात तेव्हा त्यानंतर काय प्रकार घडते ते आपण बघूया. बाई तू याच्यात अरे बापा रे, पडली वाटली बाई, किती जोरानं पडली हो ताई. कोणी ऐका रे बाबा. काय झालं काय पडले? हो ताई, या केळ्याच्या सालीवर पाय घसरला हो. कोणी टाकली बरं ही साली? रस्त्यावर टाकली हो मला. लागलो बाई. पाणी द्यावं, पाणी द्यावं. खूप त्रास होतो बाई, एकदम. पण अशी रस्त्यावर साल टाकायची असते का? हो ताई, आता काय सांगा, कोणी टाकली? त्या ताई होत्या वाटतं. उठा उठा. त्या ताई गेल्या वाटते बाबा. थांबा, मी पाणी देते तुम्हाला, माझं घर जवळच आहे. अरे रे, कसं काय पडलं तुम्ही? कसं काय पडलं? केळ्याच्या सालीहून पाय घसरला ना, म्हणून पडले. कुणी टाकली असेल बरं ही साल? बाई, चालता येत कुणी नाही टाकली काय आता. माहिती केळाची साल अशी रस्त्यात सांगा टाकली बरं. बरं. मला बरं, वाटतं मग ह्याच बरं, नाही मावशीचा पाय टाकलं मोडला असता. बाबा. सावताई असं असते का बाबा तुम्ही केळं खाणार? मी सडकवरच टाकली. सर्वजण सडकवरच टाकतात. माझं काम नाही, हे शासनाचं काम आहे की ते कचरा उचलून. नाही तर मग तुम्ही उचलून टाका. स्वच्छता ही तसं नसते सेवा ताई, ही तसं अभियान नसते. चालू आहे. वय होत आहे ना, तुम्ही उचलून टाका ना. मग तुम्ही उचलून टाकायच्या पडल्याचं तुमचं काम आहे उचलायचं, माझं नाही ते. तुम्ही जर पण काम आहे, तुम्ही आमचं डस्टबिन मध्ये जर का हे केळाचं साल टाकलं असतं तर आज त्या मावशी पडल्या नसत्या ताई. बरं ठीक आहे, मी माझं काम करते. लागलं ना मी. जेव्हा आपले काही लोक जेव्हा कुरकुरे चॉकलेट्स किंवा काही खातात आणि रस्त्यावरच टाकतात तेव्हा बघूया काय होते ते. कुठे टाकायचं का? टाकीतच आहे की कचरा? पडू दे. ओ ताई, कचरा का बरं टाकला तुम्ही असं रस्त्यात? तिथं कचरा कुठं टाकलेला म्हणजे? पहिले होता पण तुम्ही आता डस्टबिन, तुम्हाला माहिती आहे ना आपल्या वाडेगावच्या प्रत्येक एरियामध्ये शासनाने ग्रामपंचायतचे डस्टबिन ठेवलेले आहे. आपण हा कचरा असा जर डस्टबिन मध्ये टाकला तर आज आपलं गाव स्वच्छता एक हे याच्यात राहणार आहे ना. ओ ताई, ही स्वच्छता काय स्वच्छता आहे? बाकी महिला टाकतात, आम्ही टाकला की काय म्हणता तुम्ही तसं सांगा. नसते ताई, आपण कचरा आपल्यापासून सुरुवात करायची. समोरच्यापासून आपण अपेक्षा करतो की यांनी स्वच्छता ठेवा, त्यांनी स्वच्छता ठेवा, पण आपलाच परिसर आपण एक कचऱ्याची एक हे करून टाकतो. हे बघा बाई, तुम्ही वाद घालू नका आमच्यासोबत. आम्ही टाकला होता कचरा टाकला. काय तसं करणार नसते ताई, आपण जर स्वच्छ ठेवला आपल्या एरियात तर पूर्ण गावाची करू नका. सर्व मिळून कचरा उचलूया आणि डस्टबिन मध्ये टाकूया. चला उचला. सॉरी ताई. चला, सर्वांनी जर का आपण एक हे केला, निश्चय केला की आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर दिसायला पाहिजे तर सर्वांनीच हा नियम पाळायला पाहिजे की कचरा रस्त्यावर टाकू नये. चला जाऊ. गाव स्वच्छ भारत म्हणत जाणं मागून. ते पन्नी आहे तरी त्याच्यात पन्नी घ्या, पन्नी. ताई, तुम्ही माझ्या अंगणात कचरा ठेवून राहिले ना, हे तुमच्या इकडचा कचरा आहे, हा तुमच्या इकडे राहतो. माझ्या इकडे माझा नाही आहे. माझ्या अंगणात कचरा नव्हता. तुमच्या अंगणात काय हा तुमचा आहे. हा तुमच्या इकडे ठेवा. नाही, हा तुमचा कचरा आहे. कचरा तुम्ही तुमचा आहे ना. हा कचरा तुमचा आहे. तुमचा आहे, माझा नाही आहे. माझ्या अंगणामधला नाही आहे. ओ ताई, तुम्हाला काही समजते की नाही? कचरा इकडे टाकून राहिले.
मी झाडून आणलं नाही, येताही नाही आणलं, यांनी आणलं, दोघींनी माझ्या अंगणात कचरा लावला. का तुम्हाला मलेरिया डेंग्यू सारखे आजार होतात, मच्छर होतात, त्यामुळे आजार पसरतो. तुम्हाला समजत नाही का? तुमच्याच घरांना त्रास होईल ना, तुमच्याच घर इथे आहेत ना. चला उचला बरं कचरा आणि डस्टबिनमध्ये नाही टाकायचं. सर्वांना कचरा उचला. चला मी पण उचलू लागते तुम्हाला, उचला.